माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यांच्या वेगळ्या वेगळ्या मागण्यांना घेऊन ते आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाला जवळपास 4 दिवस झाले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यावेळी जरांगे यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. तसेच त्यांना तब्येतीची काळजी घ्यायला सांगितली. मनोज जरांगे नेमके काय म्हटले जाणून घेऊया. जरांगे बोलताना म्हटले की एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी इथं आलोय आणि मी पण एक शेतकरी आहे. शेतकरी संघटनांनी एक अल्टिमेटम द्यावा, म्हणजे आपण त्या तारखेला महाराष्ट्र बंद करून टाकू. शेतकऱ्यांनी लांबून मज्जा घेणं बंद करावं आणि एक आंदोलन उठलंय. हे प्रहारचं आंदोलन नसून सर्व शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या गरजांसाठी हे आंदोलन आहे. शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू हे गोरगरिबांसाठी अनेक वर्षापासून संघर्ष करत आहेत. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. एखाद्या विषयाला न्याय मिळवायचा असला तर रस्त्यावर उतरावं लागतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरायला हवं. मराठा, ओबीसी हे सर्व बाजूला ठेवून हे शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सर्वांनी साथ द्यावी, अशी एक विनंती मनोज जरांगे यांनी सर्व शेतकरी बांधवांना केली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी जातपात न पाहता रस्त्यावर उतरायला हवं. कारण जीवाची बाजी लावणं सोपं नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. शरद पवारांनी देखील आज बच्चू कडू यांना फोन केला होता. शरद पवार यांनी काल बच्चू कडू यांना फोन करत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच आंदोलनाबाबत माहिती विचारली. त्यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले की कलेक्टर आणि एसपी भेटायला आले होते. तसेच पालकमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग आयोजित करून देतो अशी माहिती दिली आहे. मात्र मी मीटिंगच्या बदल्यात उपोषण मागे घेणार नाही. आम्हाला भेट नको, निर्णय हवा आहे, असे बच्चू कडू यांचे म्हणणे होते. चंद्रशेखर बावनकुळे यांचाही फोन त्यांना आला होता. परंतु चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोनवरती टोन थोडा वेगळा होता. त्यांचा टोन हा दादागिरीचा होता, असं बच्चू कडू यांनी सांगितले. जरांगे बोलताना म्हटले की एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी इथं आलोय आणि मी पण एक शेतकरी आहे. शेतकरी संघटनांनी एक अल्टिमेटम द्यावा, म्हणजे आपण त्या तारखेला महाराष्ट्र बंद करून टाकू. बच्चू कडू यांच्या पुढील आंदोलनाच्या सर्व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका मित्रांनो.